देशाची. सत्य समाज, शेतकऱ्यांचा आवाज. धुळदेवच्या गौंडी कामगाराची लेक झाली खाकी वर्दीची मानकरी. मान तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य गौंडी कामगार आणि ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीनं परिस्थितीच्या भिंती ओलांडून पोलीस दलात प्रवेश मिळवलाय. कुमारी सोनाली बापू पाटोळे असे या रणरागिणीचं नाव आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत आहे. सोनालीचा शैक्षणिक प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला. तिचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झालं. आई वडील कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळे काही काळ तिने गाडगे महाराज आश्रमशाळा गोंदवले इथं राहून शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर म्हसवड्यातील सिद्धनाथ हायस्कूलमध्ये तिचं पुढचं शिक्षण सुरू झालं. विशेष म्हणजे आपलं शिक्षण सुरू असतानाच तिने पोलीस भरतीचा सराव आणि जिद्दीनं तयारी सुरू ठेवली होती. बापू पाटोळे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. 2 मुलं आणि 2 मुली अशा मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आई वडिलांना दिवसभर कधी गौंडी काम कधी ऊसतोडणी करावी लागते. घरात एक मुलगा अपघाताने अपंग झालेला तर दुसरा शिक्षण घेतोय. ज्या समाजात आणि गावात मुलींचं शिक्षण अर्धवट सोडून त्यांचं लवकर लग्न लावून दिलं जातं तिथं सोनालीनं शिक्षणाची निकालाच्या दिवशी तिचे आई वडील कामावर घाम गाळत असताना सोनाली पोलीस झाल्याची बातमी आली आणि त्याच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज झालं. आमच्या घरात पिढ्यानपिढ्या शिक्षणावर पाऊल ठेवलं होतं पण माझ्या मुलीनं तो दुष्काळ कायमचा संपवला अशा भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केल्या. रामोशी समाजातील प्रगती आणि सोनालीने मिळवलेलं यश गावातील इतर मुलींसाठी एक नवा आदर्श ठरलाय. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल धुळदेव आणि म्हसवड परिसरातून सोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव. भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर, धुळदेव.